दिसते ना बघा तिथं तिथपर्यंत ते कॅनल नाही का मी खूप इथं जुडिओ आहे. आफ्टरनून, नमस्ते आणि जय श्रीराम. तर आज आम्ही नाही का सोलापूरच्या मेन नाही का बाजारला चाललो आहे, ज्याला नवीन पेठ बोलतात. तिथं माझी मावशी आणि मी चाललो आहे. माझ्या मावशीला नाही का कॅमेरासमोर यायला नाही का हे म्हणजे नाही का लाज वाटते म्हणून तिने तिचा चेहरा मी हाईड करते आहे. तिला काय कॅमेरामध्ये मी घेणार नाही आहे. तर आज पुण्याचं नाही का पूर्ण नवी पेठ पण फिरू आणि मंगळवार पेठ पण काहीतरी आहे म्हणते नाही का मावशी, भाजीपाला तिथं मिळतो ते पण फिरणार आहे. अजून म्हणजे भावासाठी काहीतरी कपडे घ्यायचे आहेत आणि मावशीलाही काही सामान घ्यायचं नाही का. मग आता निघतोय आम्ही. ऊनात संध्याकाळी मावशीला काम आहे म्हणून ते आता दुपारचं नेते. एकतर पहिलेच मला दुपारचं नाही का निघायला खूप कटाळा येतो आणि वरून ती दुपारचं नेते मला. जाऊ आता निघू. चालत जावं लागणार नाही बरं, गावापासून नाही का पूर्ण बाहेरचे नाही का ते चौकापर्यंत चालत जावं लागणार आहे. एवढं आहे वाटतं 5 किलोमीटर दूर. चला निघू आता. भेटते तुम्हाला थोडं दाखवते क्लिप तुम्हाला थोडं भेटूया. चला. बोलतात ते किती मस्त हिरवगार आहे. दिसते ना बघा तिथपर्यंत ते कॅनल नाही का मी खूप छोटी होती म्हणजे 10 वर्षाची नाही का, 10 वर्षाची पण खाली छोटी होती. तेव्हापासून ते बांधणं चालू आहे की आत्तापर्यंत ते चालूच आहे. काय माहिती कधी पूर्ण होणार ते दरवर्षी मी येऊन त्यालाच बघते की नाही का आत्ताच पूर्ण होईल नंतर पूर्ण होईल, काय पूर्ण होतच नाही. असंच आहे इथलं बघा. शेती बिती एकदम मस्त हिरवगार पण लिहून आहे. ते तोंडाला बघून चालले काय करतोय. बापरे खूप ऊन लागते. एवढ्या ऊन आताशी किती 12-12 वाजलेत. भर उन्हात निघलोय. मागं बघा शेती किती मस्त दिसते. मी कधी नाही का मावशीकडे आले बाहेर जात नाही बिलकुल. ती नेते तेव्हा ती कामाला जाते ना, सकाळी कामाला जाते 10:30-11 वाजेपर्यंत रिटर्न येते आणि तिला संध्याकाळी परत ते नाही का हे जे कापायचं काम करतात ना, म्हणजे हे कापायचं काम ती करते. मग तिला परत संध्याकाळी पण जायचं. उद्या ती पंढरपूरला चालली आहे. पंढरपूरला जाणार म्हणून संध्याकाळी तिची हाजरी भरून मग जाणार आहे ती. घोडा आहे. आणि इथं ना पहिले नाही का मी जेव्हा नाही का लहान होते नाही का तेव्हा गाडो पण होता इथं. पण काय माहिती कुठं आहे घोडा. बापरे खूपच डेंजर दिसतोय. ओय बाबा चांगला आहे, स्वीट आहे. पहिल्याची इथं आम्ही चालत जायचो म्हणजे नाही का इथं कसं सोय नाही आहे. वाव मधुमक्खीचं छत्ता. बघ तिथं मधुमक्खी छत्ता आहे. थांबा दाखवते. बघा दिसलं का. आणि इकडं नाही का मगर निघले होते. मगर 2-3 मगर इकडे दिसले होते. बातमीमध्ये पण दाखवलं होतं. इकडे वाहून नाही का मगर आले होते इकडच्या साईडला 2-3. ते पण हे फार्म हाऊस. हे काय आहे होय, हे काय आहे. घोर मगरचं जागा आहे बाबा. इथं साप पण खूप निघतात इथं. ती भजी लिहिते. फेमस भजी मिळते इथं. जुडिओ आहे ना. जुडिओ आहे माहिती का. इथं जुडिओ आहे. आणि इथला फालुदा ना माझा आवडता फालुदा आहे. खूप फेमस फालुदा आहे खावाला. मावशीचा नवीन मैत्र झाला छोटा. हे कोणतं पेठ? कोणतं पेठ आहे? भैया चौक. इथनं सरळ गेलं ना तर सोलापूरचं नाही का स्टेशन येतो. नवीन पेठचा रस्ता आहे हा. मासे 200 रुपये लाईट.
आता काय पेन्शन नाही काय हो दवाखान्यात जरा गोळे द्यायचं ना सोनोग्राफी रिपोर्ट द्यायची नाही पण त्यांचे आले किती दूध जरा हात विचारला नको ना हात बाजार होता माझा आय देणं बिणं आय म्हणायला लागलो नाही ना उभा आणि पाठव वगैरे जरा काही तर लावा वगैरे नाही तर नाही ते उभा पेनेश्वरी माईचा सोनोग्राफी रिपोर्ट द्यायची नाही पण जायचं बाई मी सांगितलं तर ते का दवा दिलं तुला ते जे काय आहे ते केली जर मसाला वगैरे एकदम नाही का भाजीपाला नसून पूर्ण बाजार लागलाय मंगळवार बाजार आमच्या भाषेमधले घालते बाई आणि पुन्हा आता आम्ही आलोय घरी बाजार वगैरे भरून तर ठेवलं आता नाही का मग खूप गरमी होत होती तर मी व्हिडिओ काय एवढा काढला नाही थोडाफार काढला एका साईडला बसले होते मी माझ्या मावशीने एका साईडला बसून गेली होती ती बाजार करत होती नंतरनी सामान वगैरे आणले भरून आणि एक गुड न्यूज म्हणजे लखन पास झाला आहे 12चा त्याचा रिझल्ट आला आज तर तो पास झाला आहे मला नाही का पहिले घरच्यांनी नाही का पकवलं की नाही का लखनचे 2 विषय गेलेत लखनला एवढेच मार्क पडले तेवढेच मार्क पडले नाही का असं ते पकवत होते मग लखनला फोन लावला लखन म्हणतोय की माझे 1 विषय गेला तो पण मला नाही का एकदम नाही का पकवायला लागला होता म्हणजे नाही का माझी मजा घेत होता नंतर मी सांगितलं त्याने की पास झाला म्हणून तर आणि माझी जी आत्याची मुलगी तिचं पण ह्या वर्षी 12वी होती तर ती पण माझी तुला यायची गरजच काय होती तुझ्या आरशात तोंड दिसतंय अरे रामा रामा नाही करणार पण तुझा इकडनं तिला तिचं तोंड दाखवायचं नसतं तरी ती बघा ना माग सर माग ना तिला तिचं तोंड दाखवायचं नाही तरी पण ती माझ्या माग तुझं तोंड सपशील दिसतंय कळलं ना तर मला नको सांगू तुझं बघून घ्या आता ते तर मला म्हणलं की तोंड दाखवू नको माझं आणि तोंड स्वतःहून दाखवत आली वाज बाजार आणलाय सगळे आणले तर आता लिंबू सरबत केले मी ते कोणतरी पाहुणे आले त्यांना लिंबू सरबत दिला मी काही तेव्हा व्हिडिओ काही शूट केला नाही तर आता लिंबू सरबत पिऊ मावशीने पिला तू पिले ना हां मावशीने पिली मी नाही पिली मी ठेवले अजून बदाम शेक पण आणलं आहे इथलं बदाम शेक आणि फालुदा मला फालुदा एवढा आवडतो ना मी 1 वर्ष वाट बघितली त्या फालुदाची मी 1 वर्षापासून नाही मागच्या वर्षी खाऊन गेले आणि यावर्षी मी बघत होते पण ते माणूस काय माहिती कुठं गेला आहे तो बनवतच नाही आहे साईडला थांबली माझी मावशी चला तर नाही का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय काय बाय भेटूया